घटना आहे योगेशची तुंगी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक छोटस शांत गाव। या गावातील योगेश जाधव वयवर्ष फक्त 23, आयुष्याच्या ऐन उमेदीत असलेला हा तरुण गावात फारसा कुणाशी चलगी करत नसेत। याच व्यक्तिमत्व एकट थोडंच विस्पारलेलं पण काही सुधळलेलं होतं। काही वर्षापूर्वीपर्यंत योगेशचा स्वभाव संयमी होता। शाळा पूर्ण झाल्यावर त्याने शेतीत आईवडिलांना मदत करायला सुरुवात केली। वडिलांच्या निधनानंतर घरात ओझ आईन आणि 2 मुलांनी पैलायला सुरुवात केली। सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं, पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली। योगेशला दारूच व्यसन लागलं होतं। काम न करताच दिवसाकाठी 4 ते 5 वेळा दारू प्यायचा। घरात येऊन शिवीगाळ, भांडण आणि हिंसाचार करायचा। आई आणि भावान अनेक वेळा समजावलं पण तो ऐकेना। शेजाऱ्यांनाही त्यांच्या रात्रंदिवसांच्या आरडाओरडीने त्रास व्हायला लागला। आई आणि भाऊ त्यांच्या रोजच्या हरकतींनी कंटाळले होते। जाधव कुटुंबात आई आणि 2 मुलं सचिन आणि योगेश। वडील काही वर्षांपूर्वी मरण पावले। शेती हाच मुख्य व्यवसाय। आई अत्यंत मेहनती कष्टाळू। वडिलांच्या निधनानंतर दोन्ही मुलांवर तिचा आधार होता। सचिन थोडासा जबाबदार, स्थिर स्वभावाचा होता। त्यानं कुटुंबासाठी झटून काम करण्याचा प्रयत्न केला, पण योगेशच्या वाढत्या व्यसनाधीनतेनं आणि अस्थिर घरातच वातावरण पार बदलून टाकलं होतं। आईला सुखात ठेवू इतकीच दोघांची अपेक्षा होती, पण जसे दिवस गेले त्यांचं वागणं त्रासदायक होत गेलं। आईला दररोज त्याच्या शिव्या मारहाणीचा सामना करावा लागायचा। कधी कधी गावात सुद्धा त्याच वागण इतकं उग्र व्हायचं की गावकऱ्यांनी त्याला ठोकलं, पण परिणाम काहीच होत नव्हता। घरामध्ये सतत असुरक्षिततेच वातावरण तयार झालं होतं। आई आता काय करू अशा अवस्थेत झाली होती। 28 जानेवारी 2024 सकाळच्या वेळेस अनसा पोलिसांना फोन आला। माझा भाऊ योगेशने आत्महत्या केली आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचले। शेतातल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये योगेशचा मृतदेह दोरीला लटकलेला आढळला। प्राथमिक तपासात कोणती संशयास्पद बाब दिसून येत नाही। मोठा भाऊ सचिन सांगत होता, तो दारू पिऊन खूप त्रास देत होता। काल रात्री तो खूप ओरडत होता। सकाळी उठून बघत तर तो शेतात लटकलेला दिसला। पोलीस प्रथम आत्महत्या म्हणून मृत्यूची नोंद केली, पण काही बाबी त्यांना खटकल्या। प्रथमदर्शनी आत्महत्या वाटणारी ही घटना काही तपशील पाहून पोलिसांना खटकल्याशिवाय राहिलं नाही। शिवाय त्यांना काही बाबी विचित्र भासल्या। पोलीस जेव्हा मृतदेहाच्या तपासणीसाठी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा काही गोष्टींवर त्यांनी बारीक लक्ष दिलं। गळ्यातली दोरी नेहमीप्रमाणे फाशी घेण्यासाठी वापरली जाणारी पद्धत नव्हती। दोरीचं टोक शेडच्या कठड्यावर अतिशय घसटलेलं दिसलं। मृतदेहाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या, विशेषतः पाठ, खांदा आणि छातीजवळ। गळ्याभोवती फास टाकल्याची स्थिती फ्रेश नव्हती। म्हणजे मरण आधी झालं होतं का? या सर्व बाबींवरून पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवलं। शवविच्छेदन अहवालात धक्कादायक सत्य समोर आलं। योगेशचा मृतदेह गळफासामुळे नाही तर जबर मारहाणीमुळे झालं होतं। शरीरावर आघात झाल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले होते। यावरून पोलिसांचा संशय पूर्ण झाला। म्हणजेच हे आत्महत्या नव्हे तर खून होता। पोलीस सचिनला पुन्हा चौकशीसाठी बोलावतात। थोड्याच वेळात त्याची बोलण्याची भाषा बदलते। तो घाबरला, तो गोंधळला। थोड्या वेळाने पोलिसांच्या जाच चौकशी पुढे अखेर त्यानं तोंड उघडलं, पण त्यातही थोडासा खोटं बोलू लागला। शेवटी त्यानं सत्य कबूल केलं। तो सतत दारू पिऊन आईला मारायचा, रात्रंदिवस भांडण करायचा। आम्ही त्रासलो होतो। त्या रात्रीही त्यानं आईला लाथाबुक्यांनी मारलं। मला पाहून सुद्धा थांबला नाही। आईनंच म्हटलं याला संपवावं लागेल, नाही तर आपणच मेलो। मग आम्ही दोघांनी मिळून त्याला काठीन आणि लाथाबुक्यांनी मारलं। खूप मारलं। तो गप्प झाला, हल्लाच नाही। मग समजलं की तो मरतोय। हे कबुली ऐकून पोलीस काही वेळ स्तब्ध झाले। आईन आणि मोठ्या भावान मिळून एका लहान मुलाचा खून केला होता। हे केवळ कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा नव्हता, तर माणुसकी आणि नात्यांच्या जगातली एक भयानक घटना होती। अर्ध्या रात्री योगेश दारूच्या नशेत घरी आला। आईसोबत वाद घातला, शिवीगाळ केली, हात उगारला।
तीव्र रागाच्या भरात आईचे डोळे पाणवले. पण तिच्या रागालाही ऊत आला. मोठा भाऊ सचिन मध्ये पडला होता, पण योगेश ऐकत नव्हता. तेव्हा सचिन आणि आई मिळून एका सोंड्या काठीने योगेशला मारहाण करायला सुरुवात करतात. योगेश उलट उत्तर देत चालला होता, पण त्याचे हातपाय झटपट मरतात. रागाच्या भरात दोघांनी त्याला बेदम चोप दिला. काही वेळा तो बेशुद्ध झाला आणि नंतर मृत. पण हे लक्षात यायला त्यांना वेळ लागला. जेव्हा त्याला उठवलं तेव्हा त्यांना समोर दिसलं जे दिसलं ते थक्क करणारे होते. त्यांना भान येतं आता काय करायचं. तेथच त्यांनी निर्णय घेतला, ही गोष्ट आत्महत्येची वाटावी. त्यांनी शेतातल्या पत्र्याच्या शेडमध्ये आधी दोरी लावली. मग योगेशचा मृतदेह ओढत नेला आणि त्याला गळपास दिल्यासारखं ॲडजस्ट केला आणि नंतर सकाळी पोलिसांना फोन करून आत्महत्येची माहिती दिली. घटनेचं खरं सत्य समोर आल्यानंतर तुंग गावात एकच खळबळ उडाली. आईनंच आपल्या पोटच्या मुलाला मारलं ही भावना संपूर्ण गावाला विचलित करून गेली. काहींनी आईच्या बाजूने बोलायला सुरुवात केली. ती खूप सहन करत होती. हो काय करणार, असा मुलगा जन्माला घातला, इतका शांततेने सहन केलं तेच खूप होतं. तर काहींनी या गुन्ह्याचा तीव्र निषेध केला. आई आई असते मुलगा कसा का असेना, मारणं ही चूक आहे. सचिन आणि आई दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या कलम 302 अंतर्गत खून गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयीन कोठडीत दोघांना पाठवण्यात आलं. योगेशला न्याय मिळेल पण त्याचं आयुष्य कोण परत आणणार. एका घरात नात्यात जे चित्र होतं ते पार तुटून गेलं. आई जी मायेची प्रतीक असते तिनंच मुलाच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब केलं. मोठ्या भावान ज्याच्यावर धाकट्याला सावरण्याची जबाबदारी होती त्यानंच त्याचा अंत केला. हा फक्त खून नव्हता, हा एक संपूर्ण समाजव्यवस्थेचा पराभव होता. जिथं व्यसन, दारू, तणाव आणि राग इतक दाटून आलं की माणुसकी संपली आणि नाती संपली. या घटनेतून आपण काय शिकावं? व्यसन माणसाला विनाशाकडे नेते. योगेशच्या दारूच्या व्यसनानं संपूर्ण कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त केलं. समस्या कितीही गंभीर असली तरी हिंसेतून तोडगा निघत नाही. आई आणि भावान घेतलेला निर्णय नात्याचा संपूर्ण नाश ठरला. कायद्याला झाकून खोटं सत्य लपवता येत नाही. पोलीस तपासातून शेवटी सत्य उघड होतं. ही घटना समाजाला सजग करणारी आहे. व्यसन, मानसिक तणाव आणि कुटुंबातील संघर्ष याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा शेवट किती भयंकर होतो याचे हे क्रूर उदाहरण आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.